हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. प्रत्यक्ष गेल्या काही दिवसांपासून जी धावपळ सुरू होती, आज मतदानाचा दिवस आहे. आमचे महाराष्ट्र प्रदेशाचे नेते प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण, आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे पालकमंत्री आदरणीय जयभाऊ गोरे यांनी जे आमचे सोलापूर जिल्ह्यासाठी उमेदवार दिलेले होते, भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार ते माजी आमदार राजाभाऊ राऊत, हे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व मतांनी आणि इतर पक्षातल्याही काही लोकांनी आम्हाला स्वेच्छेने मतदान केल्यामुळे आमचा उमेदवार हा विक्रमी मताने निवडून येणार आहे याची आम्हाला खात्री आहे. 615 मतदान आहे, त्यापैकी किती मतदान महायुतीला पडेल? कारण धैर्यशील मोहिते पाटलांनी उमेदवार देऊन एक मोठा चॅलेंज आपल्याला. नाही, आम्हाला काही ते फार मोठं चॅलेंज आहे असं वाटत नाही आहे. कारण आमची जी मतांची संख्या आहे तीच आमची विजयापर्यंत नेणारी आमची अधिकृत कमळ चिन्हावरती निवडून आलेले उमेदवारच आमचे पावणे 500 आहेत. मग ते तर मतं आम्हाला नक्की मिळणारच आहेत. मगाशी मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे तेवढे मतदान तर आम्हाला 100% होणार. त्याच्याही पेक्षा अधिक जे आमचे युतीतले उमेदवार आहेत, जे युतीतले मतदार आहेत, ते आदरणीय शिंदेसाहेबांच्या शिवसेनेतले मतदार असतील, नगरसेवक असतील, आदरणीय अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीमधले मतदार असतील, त्या दोघांनी आणि शिवाय काही काँग्रेसचे जे मतदार आहेत त्यांनी पण आम्हाला मतदान केलेलं आहे. त्यामुळे आमचा विजय हा निश्चित आहे. बिनविरोध व्हावं यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केला गेला, पण एका खासदारांमुळे हे निवडणूक लागली आणि तुम्हाला देखील फार दमछाक करावं लागली गेल्या काही दिवसांपासून. दमछाक असं नाही आहे, आम्ही आमच्या मतदारांना 100% मतदान करण्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला. शेवटी निवडणूक म्हणल्यानंतर आपण गाफील राहून चालत नसतो. निवडणूक म्हणल्यानंतर ती निवडणुकीच्या पद्धतीनेच जिंकावी लागते. त्यामुळे आम्ही आमचे मतदार 100% आमच्या पक्षाला मतदान करतील, महायुतीतले मतदान करतील, अशा प्रकारे सर्व रचना करून 100% मतदान आमच्या बाजूला वळवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत आणि 500च्या पुढे आम्ही मतदान घेऊन नक्की विजयी होऊ. निवडणुकीचा प्रचार असेल किंवा बैठका असेल, पोस्टमन म्हणणं असेल किंवा धैर्यशील मोहिते पाटील म्हणतात की अदृश्य शक्ती आमच्या पाठीमागं आहे, कितपत हे आरोप? हे बघा, आरोप करणाऱ्यांच्या तोंडाला हात लावून चालत नसतं. त्यांनी काय आरोप करायचे असतील ते आरोप करू देत, परंतु पोस्टमनची भूमिका निभावणं हे प्रत्येकच माणसाचं, प्रत्येकच जो जबाबदार व्यक्ती असतो त्याचं काम असतं. ते काम करण्यामध्ये आम्हाला कोणत्याही प्रकारची लाज वाटत नाही. कारण आमच्या आदरणीय पंतप्रधान, आदरणीय मुख्यमंत्री यांच्या ज्या योजना आहेत, त्यांचं जे काम आहे ते प्रत्येक सर्वसामान्य नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी जर पोस्टमनची भूमिका आम्हाला घ्यावी लागत असेल तर खऱ्या अर्थाने आम्ही पोस्टमन आहोत या म्हणण्यामध्ये आम्हाला काही लाज वाटत नाही. ती भूमिका आम्ही प्रामाणिकपणे पार पडली आहे असं मला नक्की वाटतं. नगराध्यक्ष म्हणून तुमच्यावर देखील जबाबदारी होती. महापालिकेतील बहुतांश नगरसेवक आलेला आहेत. काय वाटतं नगरसेवकांना, काय? नगरसेवकांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला 100% मतदान केलेलं आहे. आमच्या 2 नगरसेवक वगळता सर्व मतदान भारतीय जनता पक्षाच्या बाजूनी झालेलं आहे आणि आमचा उमेदवार नक्की विजयी होणार आहे, यात ते मात्रही शंका नाही. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग
आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.